नमस्कार. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोककवी वामनदादा कर्डक यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं आज सांगलीमध्ये शाहिरी लोककला संमेलन, जे महाराष्ट्राचं पहिलंच संमेलन आज या ठिकाणी विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये पार पडत आहे. सबंध महाराष्ट्रभरातून अनेक लोककलावंत ज्यांनी ही संस्कृती टिकवून ठेवण्याचं काम केलेलं आहे, ते संपूर्ण कलावंत, मग वाघ्या मुरळी असतील, आराध्य असतील, शाहीर असतील, लावणी कलावंत असतील, वासुदेव असतील, हे सबंध जे महाराष्ट्राची कला ज्यांनी आजपर्यंत तग धरून ठेवलेले आहे, ते सबंध लोककलावंत आज या संमेलनामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि या संयोजन समितीचे काही पदाधिकारी आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. आपल्याबरोबर आहेत शीतल साठे. आपण त्यांच्याशी बोलूया. कसं नियोजन होतं, काय काय आज कसं नियोजन होतं उद्घाटनाचं? लोककलावंत समन्वय समिती महाराष्ट्र राज्य या समितीमध्ये एकूण 29 ते 30 लोक आहेत. शाहीर आहेत, गोंधळी आहेत, नावाजलेले लोककलावंत आहेत. शाहीर देवानंद माळी आहेत, शाहीर रामानंद उगले आहेत, शाहीर सचिन माळे आहेत, शाहिरांमध्ये शाहीर सदाशिव निकम आहेत, राजीव चव्हाण आहेत, कडूबाई खरात आहेत, चंदनजी कांबळे आहेत. असे बरेच नामवंत कलावंत आणि ज्यांनी खूप आधीपासून लोककलावंतांसाठी काम केले, अशा काही संघटना सुद्धा या समन्वय समितीमध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आहेत. या सगळ्यांची एक मोठ बांधून लोककलावंत समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीनं तयार झाली. या समितीच्या वतीनं सांगलीमध्ये होणार हे पहिलं संमेलन आहे. संमेलन अतिशय उत्साहात पार पडत आहे. उद्घाटन सत्र आत्ताच खूप चांगलं पार पडलेलं आहे आणि सांगली शहरानं हे संमेलन डोक्यावर घेतलेलं आहे आणि महाराष्ट्रातनं लोककलावंत या संमेलनाला आलेले आहेत. मी सर्व लोककलावंतांचे हात जोडून आभार मानते की पहिल्यांदा तुम्ही तुमच्या हक्काची जाणीव ठेवून एवढ्या मोठ्या संख्येने एकजूट झालेला आहात. खूप खूप धन्यवाद सगळ्या जनतेचा आणि लोककलावंतांचा. नक्कीच या निमित्तानं शाहिरी ही जी लोककला आहे आणि या शाहिरी लोककलेचाही एक गुरुशिष्य परंपरेत वर्षानुवर्षे राहिलेली आहे. महाराष्ट्राचे पहिले शाहीर म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो तो गद दीक्षित यांची जी गुरुशिष्य परंपरा आहे, त्या परंपरेतून आलेले आपले शाहीर आहेत देवानंद माळी. आपण त्यांच्याशी बोलूया. खऱ्या अर्थाने हे होणारं संमेलन आता ही सुरुवात आहे आणि आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त याला आपल्याला हे मिळालं आहे, काम त्याला पण प्रतिसाद मिळालेला आहे. मग त्यामध्ये सर्वच कला क्षेत्रातील लोक आहेत. अगदी वाघ्या मुरळी असतील, हलगी पथक असेल किंवा डवरे असतील, गोंधळी असतील, गोंधळी कलाकार, शाहीर मंडळी असतील, साहित्यिक आहेत, पोतराज आहेत. आणि खऱ्या अर्थाने संमेलन आता सुरुवात आहे. काय आपण म्हणतो ना की याच्यासाठी केला होता 18 शेवटचा दिवस गोड व्हावा, अजून गोड झालेला नाही. ही आमची सुरुवात आहे. यामध्ये काही युवा शाहीर आहेत, पृथ्वीराज आहे, रामानंद आहे, खऱ्या अर्थानं आमचे सचिनजी आहेत. आणि हे आता संमेलन आता ही सुरुवात आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये खानदेशामध्ये होईल, मराठवाड्यात होईल, पुण्यामध्ये होईल. आणि म्हणून आमच्या काही मागण्या पण आहेत की तुम्ही बोलून दाखवल्या सचिनजीने. ह्या मागण्या आमचा पाठपुरावा करणार आहे. आणि खऱ्या अर्थानं ह्या लोककलावंतांना जसा पूर्वी होता राजाश्रय, तसा आता लोकशाही आहे, लोकाश्रय, राजाश्रय मिळाला पाहिजे, याकरता सारा अट्टाहास आहे हा. नक्कीच या निमित्तानं संयोजन समितीमधील सचिन माळी आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. खरं तर शाहू महाराजांनी जी परंपरा केली होती की लोककलावंतांना चांदीचं कडं देण्याची, तेच तसंच चांदीचं कडं आज तुम्ही आदिनाथ महाराज यांना लोक कलावंत जीवनगौरव पुरस्कार देऊन केलेला आहे. काय सांगा? काय आहे की लोककला म्हणजे जीवनगौरव पुरस्कार हा आपण फिल्म इंडस्ट्रीमध्ये देताना बघितला आहे. म्हणजे चित्रपटामध्ये ज्यांनी खूप मोठं काम केलं आहे अशा लोकांना जीवनगौरव दिला जात होता. पण लोककलावंतांना जीवनगौरव दिला पाहिजे ही प्रेरणाच आपल्यामध्ये नव्हती. तर त्यामुळे ह्या समन्वय समितीने ठरवलं की पहिला लोककला जीवनगौरव पुरस्कार आपण आदिनाथ महाराजांना द्यायचा. त्यांनी काही हजार गाणी लिहिलेली आहेत आणि त्यामुळे तो आम्ही चांदीचं कडं देऊन शाहूराजांची आठवण ठेवून आम्ही ते केलेलं आहे. खरं तर तुम्हाला सांगू की हा लोककलावंतांच्या बाबतीत कायमच भेदभाव होत आलेला आहे. म्हणजे ज्या काळात भीमसेन जोशींनी गायला चालू केलं, लता मंगेशकर यांनी गायला चालू केलं, त्याच काळात अमर शेख, अण्णाभाऊ साठे, वामनदादांनी गायला चालू केलं. आज अशी कंडिशन आहे की भीमसेन जोशींना भारतरत्न आहे, लता मंगेशकरांना भारतरत्न आहे, पण प्रल्हाद शिंदेंना भारतरत्न नाही, अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न नाही, अमर शेखांना भारतरत्न नाही, वामनदादा कर्डकांना भारतरत्न नाही, महाराष्ट्रभूषण सुद्धा नाही. तर आम्हाला म्हणायचं आम्ही काय घोडं मारले हो. खरं तर स्वातंत्र्य आंदोलन घेतलं तर स्वातंत्र्य आंदोलनामध्ये कुठलाही शास्त्रीय संगीत गाणारा गायक दिसत नाही. सगळे लोककलावंत शाहीर मंडळी आहेत. चळवळीमध्ये शाहिरांचं, लोककलावंतांचं योगदान आहे, अतिशय मोठं योगदान आहे. हातामध्ये डब घेतले, शाहिरी सादर केली, कवनं गायली. त्यामध्ये मग अण्णाभाऊ असतील, अमर शेख असतील, जना गावणकर असतील, विठ्ठल मोहब असतील, बापूराव विभूते असतील, शाहीर दीक्षित असतील, शाहीर शंकरराव निकम असतील, शाहीर राम तुपारेकर असतील. किती नावं घ्यावीत. अहो मी हे म्हणतो संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सुद्धा मला तुम्ही सांगा की कुठल्या पंडित अमुक असा जो शास्त्रीय गायक आहे त्याच्यामुळं संयुक्त महाराष्ट्रासाठी मुंबई महाराष्ट्रात राहिली.
किंवा मराठीसाठी आंदोलन केलं त्यांनी किंवा रस्त्यावर उतरले, असं काहीच नाही. शाहिराचा डब कडाडलेला आहे. आत्माराम पाटील असतील, दन गवाणकर असतील, ह्या मंडळींनी शाहिरी डब गाजवला तेव्हा ही मुंबई महाराष्ट्रात राहिली. तुम्हाला मी सांगतो, नम्रपणे सांगतो, अहंकारातून आम्ही बोलत नाही. अण्णाभाऊ साठेंनी माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होते काहिली लिहिलं, ते अमर शेखांनी गायलं. त्यांचं गाणं ऐकून संयुक्त महाराष्ट्र येत असे पहा, कोटी कर उंचावून उभे राहा, हे गाणं ऐकून लोकांच्या रक्त सळसळायलं. 105 लोकांनी छातीवर गोळ्या झेलल्या, शेतकऱ्यांनी आणि कामगारांनी. हे शाहिरांचं योगदान आहे. आणि म्हणून आम्ही हे पण म्हणतोय, मुंबई विद्यापीठाला अण्णाभाऊ साठेंचं नाव देऊन मराठीच्या उपकार तुम्ही मान्य करा. अण्णाभाऊंच्या आणि ह्या शाहिरांच्या उपकारातून तुम्हाला मुक्त होण्याची संधी आहे, उतराई होण्याची संधी आहे. तुम्ही मुंबई विद्यापीठाला नाव द्या अण्णाभाऊ साठेंचं. आमच्या सगळ्या शाहिरांना वाटतंय की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मुंबई विद्यापीठ असं म्हणा, तुम्ही गौरव केल्यासारखं होईल. आणि मला खरं वाटतं की हे शासन संवेदनशील लोककलावंतांच्या बाबतीत आहे. ह्या सरकारनं म्हणजे आधी तर 2000 रुपयावरच लोकांची बोलवण होत होती, ह्या शासनानं 5000 केले. आम्हाला खात्री आहे जर शासनापर्यंत आमचा खरा आवाज पोहोचला तर हे 10,000 रुपये पण करतील हे शासन. आणि लोककलावंतांना 10,000 रुपये पेन्शन करावी आणि अण्णाभाऊंचं नाव तुम्ही विद्यापीठाला द्यावं. ह्या सगळ्या शाहिरांना, प्रल्हाद शिंदेंना, विठ्ठल उमपांना, अण्णाभाऊ साठेंना, वामनदादांना भारतरत्न देऊन तुम्ही गौरव करा. अभिजात भाषा ह्यांच्यामुळे झालेली आहे. आणि आमचे आता पाचंगे वगैरे ही मंडळी जे होते, ह्याच्यातले गोंधळी कलावंत असतील, तमाशा कलावंत असतील, इतकं मोठं योगदान या लोकांचं आहे. ह्यांना तुम्ही दुर्लक्षित करू नका. हे सगळे उपेक्षित वंचित घटक आहेत, पोटानं मारलेली माणसं आहेत. तुम्ही जरा ह्यांचा विचार करा. एवढा मोठा पैसा तुमच्याकडे आहे, योग्य ठिकाणी तुम्ही लावा. हे कलावंत तुमचं गुणगान गातील असं मला या ठिकाणी सांगायचं. लोककलाकारांसाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना शासनानं करावी अशी मागणी तुमच्याकडून होते. येस, हे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की लोककलावंतांच्या मुलांना त्या ठिकाणी शिक्षणासाठी मदत व्हावी, स्कॉलरशिप मिळावी, निवासी वसतिगृह त्यांना मिळावेत, बिनव्याजी कर्ज लोककलावंतांना मिळावं. कुठला तर उद्योग व्यवसाय करण्यासाठी 2-3 लाखापर्यंत त्यांना बिनव्याजी कर्ज मिळू शकतं जरी आर्थिक विकास महामंडळ झालं तर. त्यांच्यासाठी कल्याणकारी धोरण राबवलं जाऊ शकतं. तर ह्या शासनाने ह्या पद्धतीने जर धोरण राबवलं तर महाराष्ट्राचा सगळा लोककलावंत या शासनाला सपोर्ट करू शकतो. तर शासनाने याचा विचार करावा की ही लोककलावंत एवढे आहेत, बोलणारा चेहरा आहे, बोलकी माणसं आमची आहेत, तर तुम्ही एवढं आर्थिक विकास महामंडळ करा. तुमच्यासाठी हे लोककलावंत गातील पवाडे, पण तुम्ही हे काहीच करणार नाही. ज्यांचं पेन्शन बोगस लोकांना पेन्शन द्यायला लागले, जे कलाकारच नाहीत अशा लोकांना खरे कलाकार घरात, निवड समितीत कलाकार नाहीत. तर थोडंसं शासनानं पण विचार करावा. आमच्या शाहीर निगम याबद्दल सगळ्यात चांगलं सांगतील, आमच्यापेक्षा अनुभवी शाहीर आहे. नमस्ते. आज या ठिकाणी सांगलीमध्ये लोककलाकारांचा जो मेळावा आयोजित केलेला आहे, संमेलन, हे कशासाठी? लोककलाकारांच्या व्यथा सांगण्यासाठी. आता जी पेन्शन मिळते ती तुटपुंजी पेन्शन मिळते. आमचं म्हणणं असं आहे की कलाकार ह्या पेन्शनवर जगू शकतो का, त्याच्या मुलांचं शिक्षण घेऊ शकतो का? आणि हे जे काय जमलं आहे आमच्या न्याय मागणीसाठी आम्ही इथं जमलो आहे. हक्कासाठी, न्यायासाठी लढण्यासाठी चला रे. आता आमचं कलाकार घरात बसणार नाहीत, घरात बसून मागणार नाही, आता रस्त्यावरती चला रे. आमदार खासदार पेन्शन कायदा एकाच मिनिटात होई. आमदार खासदार पेन्शन कायदा झाला ना, आमदार खासदार पेन्शन कायदा एकाच मिनिटात होई. कलाकारांचा पेन्शन कायदा पायदळी तुडवला जाईल. आणि म्हणून आम्हाला याच्यासोबत संघर्ष करायचा आहे. ही सुरुवात आहे. हा असा ही आता पंथी संपूर्ण महाराष्ट्रभर ही ठिंगी उडणार आहे. या बरोबर आपल्याबरोबर जे युवा शाहीर आहेत, आता जे नवीन पिढी जे या कला क्षेत्रामध्ये लोककलेमध्ये होते, ते रामानंद उगले जे महाराष्ट्रातील शाहीर आहेत, त्यांच्याशी बोलूया. त्यांची प्रतिक्रिया या आजच्या संमेलनाविषयी तुमची प्रतिक्रिया सांगा. काय असतं की रथ चालवणारे कुणीतरी असेल तर त्या रथामध्ये बसणारे असतात, पण रथ चालवणारे कोणीतरी पाहिजे. आणि रथ चालवणारे आज आम्हाला आमचा जो चेहरा आहे तो म्हणजे सचिन दादा आणि शीतलताई यांच्या रूपाने एक चेहरा आम्हाला मिळालेला आहे. आणि आमची इच्छा आहे लोकांपर्यंत ही लोककला पोचतेच आहे, पण त्याला कुणीतरी आधारस्तंभ असलं पाहिजे. ते आधारस्तंभ यांच्या रूपाने मिळालेलं आहे. आणि नक्कीच आमच्या या कलावंताच्या न्याय हक्कासाठी आम्ही शासन दरबारी हक्कानं भांडत राहू. नमस्कार. ज्यांच्या जयंतीचं औचित्य साधून हा लोककलेचा आम्ही जो संमेलन मांडलेला आहे, खरं तर वामनदादा आपल्या एका गीतामध्ये सांगतात की हा अट्टा सर्व कशासाठी आहे. लोणी सारं तिकडंच पळ हिथं भुकन जीवाड जळ. दुकानवाले दादा आमचा आटा कुठं आहे हो, आणि सांग धनाचा साठाना आमचा वाटा कुठं आहे हो. आम्हाला खऱ्या अर्थानं तर सांगायला आनंद होतो की आनंदानं हे आम्ही संमेलन
ठेवलेला आहे आणि आमची कुठलीच व्यथा नाही आहे, आमची कुठलीच मागणी नाही आहे. फक्त आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्यावेळेला आगीन दासानं अज्ञान दासानी दरबारामध्ये पोवाडा अफजलखान वधाचा गायला, त्यावेळेला राजांनी बसायला काटेवाडी घोडा आणि हातात सोन्याचा तोडा देऊन त्या शाहिराचा सन्मान केला होता आणि तो सन्मान शिवकालामध्ये जो मिळाला होता तोच सन्मान आज मिळावा हीच आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. नक्कीच या निमित्तानं शासनाकडून या लोककलाकारांना सन्मान मिळावा या भूमिकेतून हे आजचं जे संमेलन आहे शाहिरी संमेलन करण्यात आलेलं आहे. परंतु ज्या केंद्र सरकारनं नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, ती अभिजात भाषा ज्या लोककलावंतांनी टिकवली, ज्यांच्यामुळं या भाषेला अभिजात म्हणून आज उल्लेख केला जातोय, त्या कलाकारांना मात्र उपेक्षित ठेवण्याचं काम या शासनाकडून होतंय. परंतु या शासनाच्या माध्यमातून या लोककलावंतांसाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी आणि शिष्यवृत्त्या असतील, त्यांच्या मुलांचं शिक्षण असेल, त्यांचा उदरनिर्वाह असेल, त्यांचा औषधोपचाराचा खर्च असेल, हा शासनानं उचलावा अशा तऱ्हेची भूमिका या निमित्तानं करण्यात आली आहे. त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं अशी ही भूमिका या निमित्तानं या संबंध पदाधिकाऱ्यांनी मांडलेली आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.